सकाळी आपण आढावा घेतला मे महिन्यापर्यंतचा हंगाम जो होता आणि कोणकोणत्या गावाला किती सौर दिवे मिळाले, परंतु त्यानंतर आपण चर्चा करतोय ना की किती गावांना वॉटर फिल्टर मिळालेले आहेत. क्रिकेट या स्पर्धाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न नेहमीच राहिलेला आहे. अनेक स्पर्धेच्या माध्यमातून आपण ज्यावेळी चर्चा करतो, दाबे मोहन गावचे सुपुत्र आणि इटली येथे स्थायिक असलेले युवा उद्योजक समाजसेवक सन्माननीय श्री चंदन दादा सुनीता राजाराम चव्हाण, चंदन दादा यांच्याबद्दल, कारण समाज हिताचा महत्वाकांक्षी उपक्रम त्यांच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहिलेला आहे. महाबळेश्वर सावली तालुक्यातील 105 गावांच्या विभागाच्या ग्रामीण विकासासाठी क्रिकेट या खेळाच्या माध्यमातून अनेक समाजकार्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेली आहेत. सकाळीच आपण सौर दिव्यांबद्दल चर्चा केली. रुळे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि रुळे गावामध्ये आतापर्यंत किती सौर दिवे लागलेले आहेत ना मित्रांनो, तर 25 सौर दिवे रुळे गावामध्ये लागलेले आहेत. त्यानंतर आपण शुद्ध पाण्याचे आढावा घेतो वॉटर फिल्टर बद्दल, तर दाबे मोहन, दाबेकर, चतुर्बेट, कुमटे, गावडोशी, झांजवड, मांगर, कळमगाव, कळमकर आणि कळमगाव उपाळे अशा गावांमध्ये वॉटर फिल्टर चंदन दादा यांच्या माध्यमातून दिली गेलेली आहेत. म्हणजे समाज उपयोगी ही कामं त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. कारण शुद्ध पाण्याचा प्रत्येक घोट हा आरोग्य देतो आणि हे आरोग्य चंदन दादांनी गावागावात पोहोचवलं वॉटर फिल्टरच्या माध्यमातून. दादा म्हणतात की माझ्या माणसांवर अंधाराचं सावट नको, सुलार दिवा, स्वच्छ पाणी आणि वेळेवरची मदत, हे माझं प्रत्येक गाव सुखी व्हावं हेच असणार त्यांचं स्वप्न. आणि याही स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून मोलाचं आणि विशेष सहकार्य म्हणजे क्रिकेट या खेळाच्या माध्यमातून अशा प्रकारची सामाजिक बांधिलकी जपली जाऊ शकते याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे चंदन दादा. मॅचला होते सुरुवात 29 धावा आणि